नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून आज सकाळीच एक महत्त्वाची नोटिफिकेशन संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाच्या लाभार्थ्यांची स्थिती चेक करण्याची जी वेबसाईट आहे, ती वेबसाईट सर्वांना माहीत आहे. त्या वेबसाईटवरती प्रत्येक महिन्याचे अनुदान वितरित करण्यापूर्वी 2-3 दिवसापूर्वी त्या ठिकाणी तारखेचं नोटिफिकेशन दिलं जातं आणि त्या ठिकाणी नोटिफिकेशन आल्यानंतर आपण व्हिडिओ बनवली होती की बाबा या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांनी आपल्याशी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलाय की सर, आम्हाला 2,500 रुपये मिळणार की 1,500 रुपये मिळणार. तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा जो प्रश्न आहे तो आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय जाहीर केलाय. ऑक्टोबर महिन्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणते लाभार्थी श्रावणबाल योजनेचे, त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे आणि दिव्यांग अनुदान योजनेचे जेवढेही दिव्यांग बांधव आहेत त्या सर्व दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये वितरित केले जाणार. आणि त्यानंतर पुन्हा एक दुसरा शासन निर्णय जाहीर झाला. त्या शासन निर्णयामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, दिव्यांग अनुदान योजना असेल, विधवा पेन्शन योजने लाभार्थी असेल, श्रावणबाल योजनेचे लाभार्थी असेल, त्याचबरोबर वृद्धपकाल योजने लाभार्थी असेल आणि दिव्यांग अनुदान योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व योजनांचे जे दिव्यांग बांधव आहेत त्या सर्व दिव्यांगांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये वितरित केले जाणार. त्या संदर्भात शासन निर्णय, मंत्रिमंडळाच्या मध्ये निर्णय, या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये या ऑक्टोबर महिन्याचे 2,500 रुपये जमा होणार. त्याचबरोबर जे इतर लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाल योजना आणि वृद्धपकाल योजना, या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये जे नियमित स्वरूपामध्ये येतात तेच तुमच्या खात्यामध्ये येतील. वेगळं काही अनुदान प्राप्त होणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो, लाभार्थ्यांच्या माध्यमातून जो प्रश्न विचारला होता त्याचं हे अतिशय महत्त्वाचं उत्तर. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांच्या माध्यमातून एक जाहीर प्रकट बातमी किंवा एक प्रेस नोट काढल्या होत्या की बाबा, जर समजा तुम्ही संबंधित कार्यालयामध्ये हे कागदपत्र जमा केले नाही तर तुमचे 2,500 रुपये न मिळता 1,500 रुपये मिळतील. जी लोक कागदपत्र जमा करतील तर त्यांना मात्र आम्ही 2,500 रुपये देणार, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. परंतु काही जिल्ह्यांमध्ये, काही तालुक्यांमध्ये कागदपत्र मागवले नाही. माझे निराधार बांधव त्या ठिकाणी घेऊन गेले होते, परंतु त्या ठिकाणी त्याची आवश्यकता नाही असं सांगितलं होतं. त्यामुळे तिथे त्या तालुक्यांमध्ये किंवा त्या जिल्ह्यांमध्ये कोणत्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाहीये. एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये आणि इतर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे इतर घटक आहेत, इतर ज्या योजना आहेत, त्यांच्या लाभार्थ्यांना 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ही महत्त्वाची माहिती देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.